आज आपण आलेलो आहोत आपल्या तुरीच्या शेतामध्ये. याला आज 90 दिवस कंप्लीट झालेले आहेत. अंतर्गत तुरीमध्ये आपण सोयाबीन घेतलेलं आहे. तर कट केल्यानंतरचे फायदे व आंतरपीक आज आपण जाणून घेणार आहोत. बघू शकता आपण याला भरपूर अशा प्रमाणात फुटवे झालेले आहेत कट केल्यामुळे, आणि सततचा पाऊस चालू असल्यामुळे एकदम छान अशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे. बघू शकता कट केल्यामुळे कसे फुटवे निघालेले आहेत त्याला. ही 15-15 दिवसाच्या अंतराने आपण कट करून घेतली होती. 15-20 दिवसाच्या अंतराने, 30 दिवसाच्या अंतराने आपण कट करू शकतो. एकदम छान अशी ग्रोथ झालेली आहे. ह्याला वेगळं असं काही केलेलं नाही. सोयाबीनला जी फवारणी घेतलेली आहे तीच फवारणी घेतलेली आहे आपण. फक्त कट केल्यानंतर एकदा 12-61 एकरी 1 किलो वापरलेलं आहे आपण. आणि कोराजीन यूज केलं होतं आपण यासाठी. जरी कुणाला करायचं असेल तर करू, बघू शकता. याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून सोयाबीन केलेलं आहे. याला शेंगाही छान प्रकारात आहेत, प्रमाणात लागलेले आहेत. आता हे 15 ते 20 दिवसामध्ये काढणीस तयार होईल. हे शेंगा निबर झालेले आहेत आता, बघू शकता. आणि सोयाबीन आंतरपीक घेतलं तरी याला कुठल्याही प्रमाणात असं नुकसान होत नाही त्याचं. तुरीलाही नुकसान होत नाही आणि सोयाबीनलाही नुकसान होत नाही. याच्यामध्ये 80 इंच म्हणजे एक 5-6 फुटाचं अंतर आहे. 5-6 फुटावर 2 तुरीच्या काकऱ्या अशा आपण घेतलेल्या आहेत. त्यामध्ये बघू शकता आपण फुटवा कशा प्रकारे झालेला आहे तुरीचा. जितका आपण फुटवा जास्त काढू तुरीला, तितका ॲव्हरेजला फरक पडणार आहे आपल्याला. बघू शकता कसं झालेलं आहे फुटवा. खालच्या साईडला एकदा कट केली होती, सुरुवातीला कट केलेलं आहे, आणि हे वरच्या साईडला कट केलेले बघू शकता आपण. 4-5 फुटवे निघालेले आहेत त्याला, बघू शकता. जरी कुणाला तूर कट करायची असेल तर बाजारात मशीन मिळते लोकलची. 500-600 रुपयाची मशीन आणून कट केलं तरीही चालतं. एकदम छान अशी रिझल्ट आहे त्याचे, बघू शकता. खालच्या साईडला कट केलेलं आहे, नवीन झाड दाखवतोय. छान असे फुटवे निघालेले आहेत त्याला. राणी असं काय खूप भारी नाही आहे, मुरमाड जमिनीवरच आलेली आहे. एकदम छान अशी तूर आलेली, बघू शकता आपण. आपण दररोज नवीन व्हिडिओ टाकत असतो शेतीविषयी. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.